Hello everyone, today we are going to learn Standard 8 Practice Set 15.5. Find the area of given plot. इथे आपल्याला 2 प्लॉट्स दिलेले आहे, त्यामध्ये हा 1 प्लॉट आहे. याचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. ऑल मेजर्स आर इन मीटर्स. सर्व मेजर्स हे आपल्याला मीटर्समध्ये गिव्हन आहे. ओके, सो जे आपल्याला व्हॅल्यूज इथे दिलेले आहेत ना मीटर्समध्ये, त्याआधी आपण आन्सरमध्ये राईट करून घ्यायचे आहे. अँड देन वन बाय वन आपण इथे फिगरमध्ये एरिया फाइंड करू अँड देन त्यांची ॲडिशन करू. बघा इथे किती फिगर्स दिसत आहे. हा एक ट्रायंगल आहे, इथे ट्रॅपेझियम दिसत आहे, इथे ट्रायंगल आहे, इथे ट्रायंगल आणि हा ट्रायंगल. 1 2 3 4 5 या फिगरमध्ये 5 प्रकारचे शेप दिसत आहे. त्याचा आपण वन बाय वन एरिया फाइंड करून घेऊ आणि त्यांच्या एरियांची ॲडिशन केली तर आपल्याला या प्लॉटचा पूर्ण एरिया मिळून जाईल. सो गिव्हन व्हॅल्यूज काय आहे? PA गिव्हन लेंथ PA is equal to 30 meter, length QA is equal to 50 meter, length AB 30 meter, length BC 30 meter, length RC 25 meter and length CS 60 meter. Next length BT 30 meter. ओके, सर्व जे व्हॅल्यूज आपल्याला लेंथमध्ये दिलेले आहेत ना, लेंथच्या व्हॅल्यूज त्या आपण इथे राईट करून घेतलेले आहे. आता नेक्स्ट आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. सो बघा हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे आपल्याला आणि राईट अँगल ट्रायंगलचा जर आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. इथे PA 30 मीटर हा बेस आहे, QA ही 50 मीटर हाईट आहे. ह्या व्हॅल्यूज पुट करून आपण ह्या एवढ्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करून घेऊ शकतो. ओके, सो फर्स्ट एरिया PAQ is equal to half multiply base multiply height. हाफ ॲज इट इज येणार. बेस आहे इथे PA 30 मीटर अँड हाईट आहे इथे QA 50 मीटर. या 2 ने आपण 30 ला पण डिवाइड करू शकतो आणि 50 ला पण डिवाइड करू शकतो. सो आपण 30 ला डिवाइड करणार. 2 1 जार 2, 3 मायनस 2 इथे 1 येणार, 10 नंबर होईल. 2 5 जार 10 इथे 50 नंबर येणार. 51 जार 15 मल्टिप्लाय हा 50 मीटर. 15 5 जार 75, 15 0 जार 0 स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर काय आलं माहिती असेल, 50चे मीटर आणि या 15चे मीटर. मीटर मल्टिप्लाय मीटर, स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर हे दोनपैकी एक युनिट राईट करू शकता. ओके, नेक्स्ट आता आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया मिळाला. आता आपल्याला ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करायचा आहे. सो क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे हाफ मल्टिप्लाय सम ऑफ द 2 पॅरलल साईड. ओके, अँड मल्टिप्लाय हाईट करायची आहे. इथे 2 पॅरलल साईड कोणत्या दिसत आहे? QA पॅरलल टू द RC. ह्या 2 पॅरलल साईड आहे. हाफ मल्टिप्लाय ह्या 2 पॅरलल साईडची ॲडिशन करायची आहे आणि त्याला मल्टिप्लाय हाईट करायची आहे. या क्वाड्रिलॅटरलमध्ये हाईट कोणती घेणार आहे आता आपण? AC. ओके, इथपासून इथपर्यंत आपण हाईट घेणार आहे बिकॉज जी ग्रेटर लेंथ आहे ती आपण हाईटमध्ये घेणार आहे. सो आपण QAC ही हाईटमध्ये घेणार आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला इथे AC ही पूर्ण लेंथ फाइंड करायची आहे. इथे AB 30 दिलेली आहे, BC 30 दिलेली आहे. AB अँड BC यांची ॲडिशन केली तर टोटल लेंथ आपल्याला AC मिळेल. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला AC लेंथ फाइंड करून घ्यायची. लेंथ AC इज इक्वल टू, बघा AC लेंथ फाइंड करायची आहे तर लेंथ AB प्लस लेंथ BC ॲड करावं लागेल. 30 मीटर प्लस BC आहे 30 मीटर, 30 प्लस 30 60. ओके, लेंथ AC आपल्याला 60 मिळाली. आता आपण सेकंड ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करू. सो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल QACR is equal to half multiply sum of
length of two parallel side multiply height. Okay. हाफ मल्टीप्लाय टू पॅरल साइड कोणते आहे क्यू ए अँड आर सी मल्टीप्लाय लेंथ क्यू ए प्लस लेंथ आर सी अँड हाईट मल्टीप्लाय हाईट आपण ए सी घेणार आहे सो लेंथ ए सी व्हॅल्यूज पुटअप करायचे आहे. हाफ मल्टीप्लाय क्यू ए ही व्हॅल्यू किती आहे 50 मीटर प्लस आर सी व्हॅल्यू 25 मीटर मल्टीप्लाय ए सी आपण फाइंड केली 60 मीटर आपल्याला मिळाली सो 60 मीटर. ओके सो इथे येणार हाफ मल्टीप्लाय 50 अँड 25 इथे येणार ॲडिशन 75 मल्टीप्लाय 60 ॲज या 2ने आपण 75ला डिवाइड करू शकत नाही सो आपल्याला 60ला डिवाइड करावं लागेल. 2 1 जार 2 2 3 जार 6 आणि 2 0 जार 0 सो 75 1 जार 75 मल्टीप्लाय 30. आता मल्टिप्लिकेशन करायची या 3ने आधी 75ला आपण मल्टिप्लाय करून घेऊ अँड देन 0 इथे राईट करून टाकायचा. 3 5 जार 15 इथे 5 कॅरीला 1 3 7 जार 21 प्लस 1 22 अँड इथे हा 0 ॲज इट इज 2250 स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर. अंडरस्टँड. इथे आपल्याला एरिया मिळालेला आहे क्वाड्रिलॅटरल QACR. ओके बघा इथे ह्या ट्रायंगलचा एरिया मिळाला ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळाला. नेक्स्ट आता आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे RCS. ओके सो ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. बट इथे ह्या ट्रायंगलमध्ये जे ग्रेटर आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे ते हाईट घ्यायची आहे. ग्रेटर मेजरमेंट इथे 60 दिलेलं आहे सो हाईट आपल्याला CS घ्यायचा आहे अँड बेस घ्यायचा आहे RC. अंडरस्टँड. जो ग्रेटर आपल्याला मेजरमेंट दिलेला आहे ती हाईट घ्यायची अँड हा बेस घ्यायचा आहे. सो इथे थर्ड वन एरिया ऑफ RCS इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस आहे इथे लेंथ RC मल्टिप्लाय हाईट CS. व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहे. RC दिलेली आहे 25 मीटर मल्टिप्लाय CS दिलेली आहे 60 मीटर. या 2ने आपण 60ला डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2 2 3 जार 6 अँड 2 0 जार 0. 25 1 जार 25 मल्टिप्लाय हे 30. आता मल्टिप्लिकेशन करू. 3 5 जार 15 इथे 5 कॅरी 1 3 2 जार 6 प्लस 1 7 आणि हा 0 ॲज इट इज 7 स्क्वेअर मीटर 750 स्क्वेअर मीटर. अंडरस्टँड. हा आपल्याला मिळाला एरिया ऑफ RCS. ओके नेक्स्ट आता आपल्याला रिमेनिंग फिगरचा एरिया फाइंड करून घ्यायचा आहे. PBT हा ट्रायंगल दिसत आहे तुम्हाला बघा. PBT ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा देन आपण रिमेनिंग ट्रायंगलचा एरिया फाइंड करू. PBT ह्या ट्रायंगलमध्ये हाईट आपल्याला ग्रेटर घ्यायची आहे सो इथे तर 30 30 अँड 30 मेजरमेंट्स दिसत आहे. बट PB ही पूर्ण लेंथ इथून इथपर्यंत आहे. मग PB ही लेंथ किती येणार. PB लेंथ फाइंड करण्यासाठी आपल्याला PA प्लस AB ही हाईट ॲड करावी लागेल तेव्हाच आपल्याला PA टोटल हाईट मिळेल आणि बेस इथे आपल्याला BT घ्यायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला PB ही पूर्ण लेंथ फाइंड करून घ्यायची आहे. सो देअरफॉर लेंथ PB इज इक्वल टू लेंथ PA प्लस लेंथ AB. PA किती आहे 30 मीटर AB 30 मीटर इज इक्वल टू 30 प्लस 30 60 मीटर. लेंथ PB इज 60 मीटर. आता आपण फोर्थ वन फिगरचा म्हणजेच ह्या फोर्थ वन ट्रायंगलचा एरिया फाइंड करू. सो एरिया ऑफ PBT इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट हाफ मल्टिप्लाय इथे बेस आपण कोणता घेत आहे BT अँड लेंथ घेत आहे हाईट आपण घेत आहे PB. BT लेंथ
बी टी हा बेस आहे, पी बी ही हाईट आहे. बिकॉज हाईट कधीही ग्रेटरच घ्यायची आहे. जे ग्रेटर्स आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे ट्रायंगलमध्ये ती हाईट घ्यायची आहे आणि स्मॉलर बेस घ्यायचा आहे. ओके, तो लेंथ बी टी मल्टिप्लाय हाईट इथे घेत आहे आपण पी बी. व्हॅल्यूज पुटअप करायच्या. हाफ मल्टिप्लाय बी टी किती आहे 30 अँड पी बी आताच आपण फाइंड केली 60 आहे. या 2ने आपण 30ला किंवा 60ला दोनपैकी एक नंबरला डिवाइड करू शकतो. मी इथे 30ला डिवाइड करते. 2 1 जार 2, 3 - 2 इथे 1 येणार, 10 नंबर होईल. 2 5 जार 10 इथे 15 नंबर आला. 15 1 जार 15 मल्टिप्लाय हा 60. मल्टिप्लिकेशन करायची आहे. 6 5 जार 30 इथे 0 कॅरियरला 3. 6 1 जार 6 + 3 9 आणि हा 0 रिमेनिंग ॲज इट इज स्क्वेअर मीटर. जेव्हा एरिया फाइंड करत असतो आपण तेव्हा स्क्वेअर मीटर हे युनिट राईट करायचंच आहे. जर व्हॅल्यूज मीटरमध्ये दिलेल्या असेल तर स्क्वेअर मीटर आणि जर व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये दिलेल्या असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर. सो इथे आपल्याला हा एरिया मिळालेला आहे. एरिया ऑफ पी बी टी इथे ट्रायंगल. अंडरस्टँड. आता आपल्याकडे एकच रिमेनिंग ट्रायंगल आहे. या रिमेनिंग ट्रायंगलचा एरिया फाइंड केला तर आपण सर्व जे फिगर्समधील जे आपण एरिया फाइंड केले त्यांचे ॲडिशन करून आपल्याला प्लॉटचा पूर्ण एरिया मिळून जाईल. राहिलेला काय आहे आता टी बी एस किंवा एस बी टी कोणतेही तुम्ही नेम देऊ शकता. टी बी एस हा एक रिमेनिंग ट्रायंगल आहे. सो ह्या ट्रायंगलला आपल्याला फॉर्म्युला आहे हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. हा फॉर्म्युला अप्लाय करून इथे आपण एरिया फाइंड करू शकतो. बट आता हाईट कोणती घ्यायची आहे, जी ग्रेटर आहे ती हाईट घ्यायची आहे. बी एस ही या ट्रायंगलमध्ये ग्रेटर दिसत आहे ना, बी एस हाईट. बट टोटल हाईटची लेंथ आपल्याला दिलेली आहे का, नाही, ती आपल्याला फाइंड करायची आहे. त्यासाठी आपल्याला बी सी प्लस सी एस ह्या दोघांची लेंथ आपण ॲडिशन केली तर आपल्याला बी एस टोटल हाईट मिळेल अँड बेस आपण घेणार आहे बी टी. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे बी एस फाइंड करून घेऊ. लेंथ बी एस इज इक्वल टू लेंथ बी सी प्लस लेंथ सी एस. व्हॅल्यूज पुटअप करायचे आहे. बी सी इथे दिलेली आहे 30 मीटर प्लस सी एस दिलेली आहे 60 मीटर. ओके, ॲडिशन केली तर किती येणार 3 + 6 9 0 + 0 0. सो लेंथ मिळालेली आहे बी एस 90 मीटर. ओके, नेक्स्ट आता एरिया फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एस बी टी इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. हाफ मल्टिप्लाय बेस घ्यायचा आहे आपल्याला लेंथ बी टी मल्टिप्लाय हाईट घ्यायची आहे लेंथ बी एस. हाफ मल्टिप्लाय बी टी किती दिलेली 30 मीटर मल्टिप्लाय बी एस आपण फाइंड केलेली आहे 90 मीटर. ओके, बघा आता 30च्या युनिट प्लेसला 0 आहे, 90च्या युनिट प्लेसला 0 आहे. सो 2ने आपण दोन्ही नंबरला डिवाइड करू शकतो. कोणत्याही एका नंबरला डिवाइड करायचं आहे. 2 1 जार 2, 3 - 2 इथे 1 येणार, 10 नंबर होईल. 2 5 जार 10 इथे 15 नंबर आला. 15 1 जार 15 मल्टिप्लाय 90. आता यांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. 9 5 जार 45 इथे येणार 5 कॅरियरला 4. 9 1 जार 9 अँड 4 9 + 4 येणार आहे 13 अँड हा 0 ॲज इट इज स्क्वेअर मीटर. हा एरिया मिळाला आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल एस बी टी. आता या प्लॉटमध्ये जितकेही आपण एरिया फाइंड केलेले आहे त्या एरियांची सर्वांची ॲडिशन केली तर आपल्याला टोटल प्लॉटचा एरिया मिळून जाईल. सो इथे आपल्याला प्लॉट पी क्यू आर एस टी इथे एरिया फाइंड करायचा आहे. तर एरिया पी ए क्यू प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल क्यू ए सी आर प्लस एरिया आर सी एस प्लस एरिया पी बी टी अँड प्लस एरिया एस बी टी. जे ट्रायंगल आणि क्वाड्रिलॅटरल आहेत त्यांचं आपण ॲडिशन करून घेऊ. सो ट्रायंगल पी ए क्यू ह्याचा एरिया आपल्याला मिळालेला आहे 750 प्लस क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळालेला आहे 2250 प्लस ट्रायंगल आर सी एसचा एरिया आहे 750 प्लस ट्रायंगल पी बी टीचा एरिया आहे 900 प्लस ट्रायंगल एस बी टीचा एरिया मिळाला आपल्याला 1350. या सर्वांची ॲडिशन करून घ्यायची आहे. 0 + 0 + 0 0 येणार आहे
5 प्लस 5 10, 10 प्लस 5 15, 15 प्लस 5 20, इथे 0 कॅरी 2, 2 प्लस 7 9, 9 प्लस 2 11, 11 प्लस 7 18, 18 प्लस 9 27, 27 प्लस 3 30, इथे 0 कॅरी आला 3, 3 प्लस 2 5, 5 प्लस 1 6, सो 6000, इथे येणार 6000 स्क्वेअर मीटर. Therefore, area of plot PQRST is 6000 स्क्वेअर मीटर. ओके, आता सेकंड आहे हा प्लॉट. या गिव्हन प्लॉटचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. इथं सर्व व्हॅल्यूज जे आहे आपल्याला मीटरमध्ये दिलेले आहे. ठीक आहे, सो ज्या गिव्हन व्हॅल्यूज आहे ना ह्या आधी आपण राईट करून घेऊ. गिव्हन is equal to length AB is equal to 24 meter. Okay, AB 24 meter, length BE 30 meter, BE. next आहे length BC 26 meter, BC ही घेतली आपण 26 meter. ओके, नेक्स्ट आहे length EC, EC is equal to 28 मीटर, EC ही टोटल लेंथ 28 मीटर इथं घेतलेली आहे. ओके, EF नाही तर EC आपल्याला 28 मीटर इथं दिलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे लेंथ FD इज इक्वल टू 16 मीटर, FD. अंडरस्टँड, सर्व लेंथ आपण इथे राईट करून घेतलेले आहे. आता या प्लॉटमध्ये पण आपल्याला 1 बाय 1 ज्या फिगर्स दिलेले दिसतात ना आपल्याला ट्रायंगल्समध्ये, ह्या ट्रायंगल्सची आपल्याला एरिया फाइंड करायची, देन ॲडिशन करून प्लॉटची आपल्याला एरिया मिळून जाईल, जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये काढलेले आहे सेम ॲज इट इज. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करू BAE. या ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी सपोज हाईट आपण AB कन्सिडर केली 24 मीटर, बट आपल्याला इथे बेस दिलेला नाही, तर ही थर्ड वन साईड आपल्याला फाइंड करून घ्यायची आहे. तर इथे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, या राईट अँगल ट्रायंगलची थर्ड वन साईड आपल्याला फाइंड करायची आहे. तर इथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करून फाइंड करू शकतो. सो इन राईट अँगल्ड ट्रायंगल BAE बाय पायथागोरस थेरम. इथे आपल्याला नीट समजलं पाहिजे ना, म्हणून हा ट्रायंगल इथे वेगळा ड्रॉ करून घेतलेला आहे. आता पायथागोरस थेरम काय, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. इथे हायपोटेनियस काय आहे, ह्या राईट अँगलची अपोजिट साईड म्हणजे BE ही हायपोटेनस आहे. सो लेंथ BE स्क्वेअर प्लस लेंथ BA स्क्वेअर प्लस लेंथ EA स्क्वेअर, या दोन्हीही लेंथची ॲडिशन घ्यायची, स्क्वेअरची ॲडिशन इज इक्वल टू पाहिजे. ओके, सो BA किती व्हॅल्यू आहे 30 स्क्वेअर प्लस AB किती आहे 24 स्क्वेअर प्लस इथे E काढायची आहे, EA आपल्याला फाइंड करायची आहे. सो लेंथ EA स्क्वेअर ॲज इट इज. 30चा स्क्वेअर कसा फाइंड करायचा आहे, 30 मल्टिप्लाय 30, 3 3 9 आणि 2 0 येणार. 30 मल्टिप्लाय 30 केलं तर 900 येतो. 30चा स्क्वेअर 900. 24चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. 24 मल्टिप्लाय 24, 4 4 16, इथे 6 कॅरी 1, 4 2 8, 8 प्लस 2, 8 प्लस 1 9, इथे एक्स्ट्रा एक 0 येणार. 2 4 8 आणि 2 2 4, 6 प्लस 0 6 येणार. 9 प्लस 8 17, इथे 7 कॅरी 1, 1 प्लस 4 5, सो 576 प्लस लेंथ EA स्क्वेअर ॲज इट इज. देन आता बघा हा नंबर आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. तर इथे येणार 900 मायनस 576 इज इक्वल टू EA स्क्वेअर. अंडरस्टँड, अपोजिट साईडला शिफ्ट केला तर मायनसमध्ये जातो. आता यांची मायनस करून घेऊ. 900 मायनस 576, 0 मायनस 6 होणार नाही, इथून कॅरी घेतला
इथे 9 येणार, इथे कॅरी घेतला 10 होणार, 10 मधून 6 मायनस केले तर इथे 4 येणार, 9 मायनस 7 इथे 2 येणार, इथे 9 कडून आपण 1 कॅरी दिला होता, 9 कडे 8 राहणार, 8 मायनस 5 इथे 3 येणार, 324 इज इक्वल टू लेंथ ई ए स्क्वेअर. आता बघा आपल्याला लेंथ ई ए फाइंड करायची आहे, स्क्वेअर पाहिजे नाही, तर आपण अंडर रूट घ्यायचा आहे दोन्ही साईडला. सो टेकिंग रूट बोथ साइड, (324) हे रूटमध्ये घेतले इज इक्वल टू लेंथ ई ए ही पण आपण रूटमध्ये घेतले. आता ह्या रूट सोबत हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार आणि इथे फक्त काय राहणार आहे, लेंथ ई ए. आता इथे 324 हा नंबर कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ना हे आपल्याला फाइंड करायचं आहे. हा नंबर 18चा स्क्वेअर आहे म्हणून इथे 18. आता स्क्वेअर कसं फाइंड करत असतो आपण, 11 मल्टिप्लाय 11, 11चा स्क्वेअर येणार, 12 मल्टिप्लाय 12, 12चा स्क्वेअर येणार. असं करत करत जर आपण गेलो तर आपल्याला 80 पर्यंत जर आपण बघितलं तर 80 मल्टिप्लाय 18, 18 मल्टिप्लाय 18 324 म्हणजे हा 18चा स्क्वेअर आहे. अशा प्रकारे आपण फाइंड करू शकतो. देअरफॉर लेंथ ई ए इज इक्वल टू 18 मीटर. ओके, ई ए ही व्हॅल्यू फाइंड करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या ट्रायंगलचा पूर्ण एरिया फाइंड करायचा आहे, तर आपण हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. या ठिकाणी बेस कोणता घेत आहे आपण, ई ए हा बेस घेत आहे, 18 मीटर व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, ई ए अँड हाईट घेत आहे इथे आपण 24. अंडरस्टँड. आता ह्या ट्रायंगलमध्ये 30 जो दिलेला आहे हा हायपोटेनस आहे, ही हाईट कन्सिडर करायची नाही, हाईट आपल्याला ही कन्सिडर करायची आहे 24 मीटर. सो इथे येणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल बी ए ई इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट, हाफ मल्टिप्लाय लेंथ ऑफ बेस आपण घेतलेली आहे ई ए अँड लेंथ ऑफ हाईट घेतलेली आहे आपण बी ए. व्हॅल्यूज पुट करा. ई ए 18 मीटर, बी ए 24 मीटर. 2 ने 18ला किंवा 24ला दोनपैकी कोणत्याही नंबरला डिवाइड केलं तरीही चालेल. 2 1 जार 2, 2 9 जार 18, 9 1 जार 9 मल्टिप्लाय 24. 9 आणि 24 ची मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल बी ई ए मिळून जाईल. एरिया ऑफ ट्रायंगल बी ए ई इज इक्वल टू 9 4 जार 36, इथे 6 कॅरीला 3, 9 2 जार 18, 18 प्लस 3 21, 216 स्क्वेअर मीटर. ऑल व्हॅल्यूज गिवन इन मीटर म्हणून इथे मीटर घेतलेला आहे. 216 स्क्वेअर मीटर हे आपल्याला एरिया मिळाला. ओके, नेक्स्ट आता आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे बी सी ए. ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा, बट इथे या प्लॉटमध्ये हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे असं मेन्शन केलेलं नाही. या ट्रायंगलमध्ये का मेन्शन केलेलं होतं, कारण इथे आपल्याला राईट अँगल ट्रायंगलचं साईन दिसत आहे म्हणून हा कन्सिडर केला आपण राईट अँगल ट्रायंगल आहे. बट आता हा ट्रायंगल आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मेन्शन केलेला नाही. तर ह्या ट्रायंगलच्या आपल्याला तिन्ही साईड गिवन आहे. बघा, बी ई ही साईड गिवन आहे, बी सी ही पण आहे आणि सी ए आणि ई सी ही साईड पण गिवन आहे, तिन्ही साईड गिवन आहे. सो ट्रायंगलच्या जर तिन्ही साईड गिवन आहे तर आपण त्या ट्रायंगलचा एका फॉर्म्युल्याने एरिया फाइंड करू शकतो. तो फॉर्म्युला बघून घ्या. बघा, इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे, अंडर रूट एस इन ब्रॅकेट एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. एस काय आहे, सेमी पेरिमीटर आहे. सो सेमी पेरिमीटर कशी फाइंड करायची, मग ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 म्हणजे ए बी सी व्हॅल्यू ॲड करायच्या, त्याला 2 ने डिवाइड करायचं आहे, तेव्हा सेमी पेरिमीटर मिळून जाईल. ही व्हॅल्यू पुट करायची आहे अँड ए बी सी व्हॅल्यू पुट करून आपण एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करू शकतो. ठीक आहे. सो इथे आपण वेगळी एक डायग्राम राईट करून घेतली. ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. सो फॉर ट्रायंगल बी सी ई इथे ए बी सी लेंथ आधी आपण कन्सिडर करून घेऊ. लेंथ बी ई इज इक्वल टू ए आणि किती दिलेली आहे, 30 मीटर ही घेतलेली आहे आपण. लेंथ बी सी इज इक्वल टू बी कन्सिडर करायचा आहे अँड बी सी दिलेली आहे 26 मीटर. रिमेनिंग लेंथ आहे ई सी इज इक्वल टू सी कन्सिडर केली अँड ती आहे 28 मीटर.
ओके. ह्या लेंथ ABC कन्सिडर केली. आता सेमी पेरिमीटर फाइंड करून घ्यायची आहे. सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे A प्लस B प्लस C डिवायडेड बाय 2. व्हॅल्यूज पुट करू. A व्हॅल्यू आहे 30, B व्हॅल्यू आहे 26 अँड C व्हॅल्यू आहे 28 डिवायडेड बाय 2. यांची ॲडिशन करायची आहे. 0 प्लस 6 6, 6 प्लस 8 14, इथे 4 कॅरीला 1. ओके. 1 प्लस 3 4, 4 प्लस 2 6, 6 प्लस 2 8, इथे 84 येणार आहे. 84 डिवायडेड बाय 2. 2 1 जार 2, 2 4 जार 8 अँड 2 2 जार 4, 42 मीटर. देअरफॉर सेमी पेरिमीटर इज इक्वल टू 42 मीटर. आता सेमी पेरिमीटर ही व्हॅल्यू आपण आपल्या फॉर्म्युलामध्ये पुट करून एरिया फाइंड करून घेऊ. सो इथे फॉर्म्युला राईट करते. एरिया ऑफ ट्रायंगल BCA इज इक्वल टू अंडर रूट सेमी पेरिमीटर मल्टीप्लाय सेमी पेरिमीटर मायनस A S मायनस B अँड S मायनस C. 42 आलेली आहे सेमी पेरिमीटर. 42 इन ब्रॅकेट 42 मायनस A व्हॅल्यू काय कन्सिडर केली 30 आहे. 42 मायनस B व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे 26 अँड 42 मायनस C व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे 28. अंडर रूट 42 येणार ॲज इट इज. 42 मायनस 30 इथे येणार आहे 12. 42 मायनस 26 येणार आहे 16 अँड 42 मायनस 28 येणार आहे 14. ह्या सर्व मल्टिप्लिकेशनला आहेत व्हॅल्यू. ओके. सो 42 मल्टिप्लाय 12 मल्टिप्लाय 16 मल्टिप्लाय 14. आता आपल्याला या 42 12 अँड 16 14 यांचे असे फॅक्टर बघायचे आहे की जेणेकरून सर्वांचे नंबर्स हे थोडे सेम येतील, जेणेकरून आपण नेक्स्ट स्टेपमध्ये ते स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करू शकतो. ओके. सो आपण इथे यांचे फॅक्टर्स फाइंड करून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल इथे 42चे फॅक्टर 42ला 2ने डिवाइड होते म्हणून 2, 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 1 जार 2. 21ला 2ने डिवाइड होणार आहे. 3ने होते 2 7 जार 21 अँड 7 1 जार 7. हे आहे 42चे फॅक्टर. ओके. नेक्स्ट आता इथे 12चे फॅक्टर. 12 हा 2ने डिवाइड होतो. 2 6 जार 12. 6 हा 2च्या टेबलमध्ये येतो. 6 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून 2 इथे राईट केला अँड 2 3 जार 6, 3 1 जार 3. हे फॅक्टर काढणे खूप इझी आहे, हे तुम्हाला येतच असेल. ओके. नेक्स्ट आता रिमेनिंग काय आहे 16. 16 हा 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून 2 इथे राईट केला. 2च्या टेबलमध्ये 8 नंबरला येतो म्हणून 8 इथे राईट केला. आता 8 हा 2च्या टेबलमध्ये येतो. 2 4 जार 8, 2 2 जार 4 अँड 2 1 जार 2. ओके. नेक्स्ट आता रिमेनिंग काय आहे 14. सो 14. 2 7 जार 14. 7 हा 7च्याच टेबलमध्ये येतो. 7 1 जार 7. जे आपण हे फाइंड केले ना, हे सर्व फॅक्टर्स आपल्याला इथे राईट करून घ्यायचे. ठीक आहे. सो अंडर रूट फर्स्ट ऑफ ऑल मी इथे 42चे फॅक्टर राईट करते. 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 7 हे आहे 42चे फॅक्टर मल्टिप्लाय. 12चे फॅक्टर बघा 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय. आता 16चे फॅक्टर 2 मल्टिप्लाय किती टाइम्स 4 टाइम्स 2 आहे. इथे इरेज करून घेते आणि राईट करते. ओके. 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 हे 4 टाइम्स आहे 16चे फॅक्टर. आता रिमेनिंग काय आहे 14चे फॅक्टर 2 मल्टिप्लाय 7. आता हे जे फॅक्टर्स आहे हे आपण जवळजवळ राईट करू, जे सेम नंबर आहेत ना ते. 7 अँड 7 7 मल्टिप्लाय 7 आपण जवळ राईट केले, जेणेकरून पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला इझी जाणार. आता इथे 3 मल्टिप्लाय 3. आता बघा इथे 2 आहे. 2 किती टाइम्स आहे 1 2 3 4 5 6 7 8. 8 टाइम्स आहे ना 2. या 2ला 8 टाइम्स राईट केल्यापेक्षा आपण इथे 4 घेणार, म्हणजे 2 मल्टिप्लाय 2 4. हा 2 मल्टिप्लाय 2 4 केला. 2 मल्टिप्लाय 2 4. रिमेनिंग हा 2 मल्टिप्लाय 2 4 अँड रिमेनिंग हा 2 मल्टिप्लाय 2 4. इथे 2 मल्टिप्लाय 2 राईट करा किंवा 4 मल्टिप्लाय 4 राईट करा, इक्वलच आहे. आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये येणार आहे 7 मल्टिप्लाय 7. तर आपण 7 स्क्वेअर राईट करू शकतो. मल्टिप्लाय 3 स्क्वेअर मल्टिप्लाय 4 स्क्वेअर मल्टिप्लाय 4 स्क्वेअर. स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करून घेतले. 7 7 मल्टिप्लाय राईट करा किंवा 7 स्क्वेअर राईट करा.
3 × 3 राईट करा किंवा 3 स्क्वेअर राईट करा, इक्वलच आहे. 4 × 4 4 स्क्वेअर राईट केला, 4 × 4 4 स्क्वेअर राईट केला. आता ह्या रूटसोबत हे सर्व स्क्वेअर कॅन्सल होऊन जातील आणि रिमेनिंग काय व्हॅल्यू येणार, 7 × 3 × 4 × 4 यांची करू आपण मल्टिप्लिकेशन. बघा 21 × 4 4 1 जार 4 4 2 जार 8 84 84 × 4 4 4 जार 16 इथे 6 कॅरी 1 4 8 जार 32 32 प्लस 1 33 336 येणार स्क्वेअर मीटर. तर हे आपल्याला काय मिळालेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल BCF. सो एरिया ऑफ ट्रायंगल BCF हा आपल्याला इथे एरिया मिळालेला आहे. नेक्स्ट आता आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करून घ्यायचा आहे. यामध्ये 2 ट्रायंगल्स दिसत आहे ना, आपण जर 2 ट्रायंगलचा एरिया सेपरेटली फाइंड केला आणि ॲड केला तर ह्या टोटल जो हा ट्रायंगल दिसत आहे तेवढाच येणार आहे. आणि जर आपण ह्या पूर्ण ट्रायंगलचा एरिया एकदाच फाइंड केला तरी तेवढाच येणार आहे. सो आपण ह्या पूर्ण ट्रायंगलचा जो ट्रायंगल इथे दिसत आहे ना ECD, ह्या ट्रायंगलचा एरिया पूर्ण एकदाच फाइंड करून घेणार आहे. बिकॉज इथे आपल्याला जी बेस दिलेली आहे CE ही टोटल 28 दिलेली आहे. ओके, आणि इथे हाईट दिलेली आहे FD ही 16 दिलेली आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल हा फॉर्म्युला यूज करून आपण ह्या शेपचा म्हणजे ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करू शकतो. ओके, अँड देन जे आपण तिन्ही ट्रायंगलचा एरिया फाइंड केलेला आहे ना, त्यांची ॲडिशन केली तर आपल्याला ह्या प्लॉटचा पूर्ण एरिया मिळून जाईल. ओके, तर बघा इथे मी हा ट्रायंगल ड्रॉ करून घेतलेला आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल CED इज हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस आपण घेणार EC, लेंथ EC मल्टिप्लाय लेंथ हाईट घेणार आहे आपण इथे DF इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय लेंथ बेस इथे गिव्हन आहे आपल्याला 28 मल्टिप्लाय हाईट आहे 16. आपण या 2ने 28ला किंवा 16ला पण डिवाइड करू शकतो. कोणत्याही एकाच नंबरला डिवाइड करायचा आहे. सो 28ला डिवाइड करते. 2 1 जार 2 2 4 जार 8 14 आले आणि 14 1 जार 14 मल्टिप्लाय 14 मल्टिप्लाय 16. 14चा टेबल आपण 6 पर्यंत म्हणू शकतो. 14 6 84 इथे आले 4 आणि कॅरी आला 8. 14 1 जार 14 14 प्लस 8 22. अंडरस्टँड, स्क्वेअर मीटर हा एरिया मिळाला आपल्याला ह्या ट्रायंगलचा CEDचा. अंडरस्टँड, देअरफॉर एरिया ऑफ प्लॉट ABCDE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BAE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल CED. BAE हा एरिया मिळालेला आहे 216 प्लस BCE एरिया आहे 336 प्लस CED एरिया आत्ताच आपण फाइंड केलेला आहे 224. यांची करायची ॲडिशन. 4 + 6 10 10 + 6 16 इथे 6 कॅरी आला 1 1 + 1 2 2 + 3 5 5 + 2 7 2 + 3 5 5 + 2 7 776 स्क्वेअर मीटर. ओके, देअरफॉर एरिया ऑफ प्लॉट ABCDE is 776 स्क्वेअर मीटर. अंडरस्टँड. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.